हलवा म्हटलं की सगळ्यांच्या तोंडासमोर येतो तो गाजराचा हलवा. कारण गाजराचा हलवा हा लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडीने खातो आपण. खूप छान असतो, खायला खूप भारी लागतो आणि बनवायची पद्धतसुद्धा खूप छान छान आहे. वेगवेगळ्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवला जातात. तर आज मी तुम्हाला खूप छान अशी सोप्या पद्धतीने टेस्टी खमंग असा हा गाजराचा हलवा बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी हे गाजरं घेऊन आले, छान असे लाल भडक गाजरं घेऊन आले. आणि त्यानंतर बघा इथे मी एक वाटीच्या अंदाजाने, मोठी वाटीच्या अंदाजाने दूध घ्यायचं आहे. त्यानंतर इथे 1 वाटी साखर घ्यायची, आवश्यकतेनुसार साखर वापरायची. त्यानंतर इथे आपण तूप वापरणार आहोत. हे बघू शकता, साजूक तूप वापरायचं आहे. इलायची पावडर थोडं करून घेतली, म्हणजे इलायचीचा कूट केला आहे. आणि हे बेदाणे म्हणजे काजू, बदाम वगैरे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. आता आपण काय करायचं, हे गाजर आपल्याला किसायचे नाही आहेत. आता किसायची झंझट नको आहे म्हणून हा मस्त सोप्या पद्धतीचा मी तुम्हाला गाजराचा हलवा दाखवते. याचं थोडंसं मागची पुढची साईड थोडी कट करून घ्यायची आणि छान याचे असे बारीक तुकडे करायचे. आता किसणीने किसून घेणं त्यापेक्षा ना, त्याच्यामध्ये पण थोडा वेळ जातो. त्यापेक्षा ना असं सहज पद्धतीने, सोप्या पद्धतीने तुम्ही गाजराचा हलवा एकदा ट्राय करा. खूप छान लागतो, टेस्ट इतकी भारी होती ना, नरम लुसलुशीत असा हा हलवा तयार होतो. तर बघू शकता मी सर्व कट करून घेतलेत. आता आपण एका पॅनमध्ये चांगलं असं तूप, म्हणजे 2-3 चमचे तरी तूप वापरायचे. गाजराचा हलवा म्हटला की त्याला तुपाचा वापर त्याला चांगला पाहिजे. इकडे मी 3 चमचे मोठे तूप वापरते, साजूक तूप. पूर्ण हलवा आपल्याला तुपात बनवायचा आहे, कारण तुपाचा इतका भारी फ्लेवर येतो ना. याच्यामध्ये इलायची पावडर टाकून घ्यायची. तेल अजिबात वापरायचं नाही आहे. शिरा म्हटलं किंवा हलवा म्हटलं तर आपल्याला तुपाचीच गरज असते. आता हे कट केलेले सगळे गाजर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तुपामध्ये आणि थोडंसं परतून घेऊया. आपण इलायची पावडरसुद्धा याच्यामध्ये टाकले, कारण काय होतं, तुपाची जी कोटिंग छान लागते गाजराला. हे बघा, असं मंद आचेवर थोडंसं याला परतून घ्यायचं. चारी बाजूनी तुपामध्ये कवर करून घ्यायचं. खूप छान आणि सोप्या पद्धतीचा तुम्हाला मी हा हलवा दाखवते. हॉटेलमध्ये तर बहुतेक अशाच पद्धतीचे हलवे बघायला भेटतात, खायला भेटतात. आता इथे किसणीने किसण्यापेक्षा ना ही साधी सोपी सिंपल प्रोसेस खूप छान आहे हलव्याची. तर आता हे परतून घेतलेलं आहे मस्त. आता आपल्याला काय ह्याला वाफ वगैरे काही द्यायची नाही, सीधा आपल्याला डायरेक्ट ह्याच्यावर दूध टाकायचं आहे. हे बघा, आता मी थोडंसं याच्यामध्ये पूर्ण हे दूध ओतून घेते. हे बघा, मोठी वाटीच्या अंदाजाने दूध, कच्चं दूध इथे मी वापरले, कारण आपण ह्या दुधामध्येच आता तुपाची तरी बघा कशी छान आली आहे. इतका भारी टेस्टी खमंग हा आपला हलवा तयार होणार आहे, अगदी तुपातला. तर आता ह्या दुधामध्ये आपण न झाकण ठेवता, आता मी झाकण नाही ठेवत आहे, आता न झाकण ठेवता आपल्याला ह्या तुपामध्ये दुधामध्ये हे गाजर आहे ना नरम सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत. पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त दुधाच्या आणि तुपामध्ये याला शिजून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत छान नरम सॉफ्ट हे गाजर पडत नाहीत तोपर्यंत आपण याला वाफेवर असं उकळून द्यायचं आणि मस्त शिजून घ्यायचं. आता आपण चेक करूया. हे बघा, दूध आपलं पूर्णपणे आटून गेलेलं आहे आणि आता आपण गाजर चेक करूया. थोडा वेळ, अजून 5 मिनटं झाले की मग आपण याला चेक करूया, कारण नरम सॉफ्ट गाजर झाल्याशिवाय मग आपला काय हलवा तयार होणार नाही गाजराचा. त्यासाठी ना चांगलं असं मस्त नरम होईपर्यंत, हे बघा मी तुम्हाला दाखवते, हे बघू शकता. हे बघा, चांगले असे सहजपणे तुटले जातात गाजर, म्हणजे नरम सॉफ्ट झालेले आहेत. आणि दूधसुद्धा तुम्ही इकडे बघू शकता, दूधसुद्धा पूर्णपणे आटून गेलेलं आहे. पूर्ण असं याच्यामध्येच आटून घेतलं दूध, म्हणजे चांगलं असं शिजून घेतलेत. आणि उकळीच्या दांड्याने किंवा असं मोठा चमचा असेल किंवा वाटी वगैरे असेल तर मॅश करून घ्यायचे. सहजपणे नरम सॉफ्ट शिजल्यामुळं गाजर सहजपणे मॅश होतात, काहीही टाईम लागत नाही. इकडे बघू शकता, अगदी 1च मिनटामध्ये इतके नरम सॉफ्ट गाजर शिजले असल्यामुळं ना एकदमच असे बारीक होऊन जातात. असं चमच्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही याला असं मॅश करू शकता. किसणीने किसण्यापेक्षा ना गाजराचा हलवा ना अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे. हे बघू शकता, आता मंद आचेवर याला थोडंसं परतून घ्यायचं आणि आता आपण इथे साखर टाकायची. आता साखर आवडीनुसार टाका. आता मी इथं 1 पाऊण वाटी साखर टाकलेली आहे आणि साखरसुद्धा आता आपण याच्यामध्ये एकजीव करून घेऊया आणि गॅस मंद ठेवायचा आहे. हे बघा, पूर्णपणे साखर याच्यामध्ये कवर होऊन जाते. याच्यामध्ये खवा किंवा मिल्क पावडरसुद्धा टाकतात. वेगवेगळ्या प्रकारची गाजराचा हलवा बनवला जातो. आपण छान असा साध्या सिंपल प्रोसेसने पण मस्त भारी असा हा हलवा तयार करत आहोत.
नरम सॉफ्ट, तोंडात टाकता क्षणीच असा मेल्ट होणारा इतका भारी हा हलवा तयार होतो. आता ही साखरचंच पाणी सुटले बघा मस्त, आणि त्या साखरेच्या पाकामध्येच आपला हा हलवा आहे ना छान नरम सॉफ्ट पडून जाईल. वरून मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत. तुम्ही हवं तर सुरुवातीलाच गाजर वगैरे तुपात टाकण्याच्या अगोदरच ड्रायफ्रूट थोडेसे तुपामध्ये फ्राय करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि असे जरी टाकले वरून तरी काही हरकत नाही, छान नरम शिजून जातात ते पण. आता थोडंसं तूप अजून टाकले मी याच्यामध्ये. एकंदर इतका भारी असा हा साजूक तुपातला गाजराचा हलवा आपला तयार होणार आहे. दूध तुम्ही बघू शकता पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे, गाजरामध्ये पूर्ण कवर झाले. ही तुपाची तरी किती छान आली. आणि मस्त 1-2 मिनटं झाले की याचा रंग चेंज होतो, लाल भडक असा हा गाजराचा रंग, ओरिजिनल जो रंग आहे तो तयार होतो थोड्या वेळामध्येच. आणि छान खमंग टेस्टी असा आपला हॉटेलसारखा असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. फक्त 10 मिनटामध्ये, 10 किंवा जास्तीत जास्त 15 मिनटामध्ये हा हलवा तयार होतो. इकडे बघू शकता साखर टाकल्यामुळं मस्त चारी बाजूनी साखरेचं पाणी सुटले, म्हणजे साखर ना मेल्ट होती. आणि दुसरी गोष्ट तूप याच्यामध्ये भरपूर असल्यामुळं तुपाची सुद्धा तरी सुटलेली आहे. चारी बाजूनी असा तुपामध्ये आपला हा गाजराचा हलवा तयार होत आहे. त्याला थोडंसं मॅश करत राहायचं, म्हणजे जेणेकरून काय होतं चांगला नरम सॉफ्ट हलवा राहतो. हे बघा थोडं थोडं याला असं सतत असं मॅश करत राहायचं. आणि गाजर आपले नरम सॉफ्ट असल्यामुळं पटकन असे मॅश होऊन जातात. आता याला थंड करायचं थोडा वेळ. हे बघू शकता मस्त असा हलवा बघा किती भारी तयार झाला आहे आपला. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते, इतका भारी असा हा हलवा तयार झालेला आहे. तर अशा प्रोसेसने एकदा नक्की ट्राय करा हलवा. ते किसणी वगैरे तर घेणं तुम्ही विसरून जाता, इतकं भारी हलवा हा तयार होतो अशा पद्धतीने. हे बघा चारी बाजूने आता मी हे मिक्स करून घेतले आणि एवढा नरम सॉफ्ट असं वाटतसुद्धा नाही आपण याला फक्त मॅश करून तयार केलेला आहे, असं वाटतं किसणीने बारीक किसून घेतलेला, इतका छान झालेला आहे. याच्यावर अजून थोडेसे मी ड्रायफ्रूटचा चुरा टाकते आहे. हे बघू शकता मस्त असा हा तयार झाला आहे आपला खमंग टेस्टी असा गाजराचा हलवा. हे बघा आता थंड केलेला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते सर्व करून. बघा किती भारी असा आपला हा हॉटेल स्टाईलसारखा हलवाईसारखा असा हा परफेक्ट गाजराचा हलवा तयार झाला आहे, न किसणी वापरता. तर असं ट्राय करा एकदा, तुम्हाला आवडला असेल तर. चला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा गरमागरम रसदार तुपामधला असा छान असा गाजराचा हलवा तयार झाला आहे. सोबत भरपूर असे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम टाकलेत, इलायचीचं पावडर टाकले. खूप छान फ्लेवर येणार आहे गाजराच्या हलव्यामध्ये. खाता क्षणी इतका भारी वाटतो ना हलवा हा, नरम सॉफ्ट असा हा गरमागरम गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तर ट्राय करा एकदा तुम्ही अशा पद्धतीने. गरमागरम पुरीसोबत तर इतका भारी लागतो हलवा, किंवा असाही तुम्ही गरमागरम घेऊन खा, खूप भारी वाटतो. आणि वरून अजून थोडे मी काजू सेट केलेले आहेत. हे बघा ड्रायफ्रूट भरपूर टाकलेत आपण हलव्यामध्ये. प्रत्येक बाईट्समध्ये आपल्याला ड्रायफ्रूट लागणार आहेत, बदाम, काजू, छान छान असे मस्त फ्लेवर लागणार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी ही गाजराच्या हलव्याची कशी वाटली मला सांगा. आणि मस्त सोपी पद्धत तुम्हाला सांगितली, कमी वेळामध्ये होणारा हा इतका भारी गाजराचा हलवा. लहान मुलाला नक्की एकदा करून द्या, आवडीने खातील सर्वच जण. आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा, व्हिडिओला लाईक करा. ते बघू शकता परफेक्ट असा हा गाजराचा हलवा तयार झाला आहे. तोंडामध्ये टाकता क्षणी मेल्ट होणारा, छान असा फ्लेवर देणारा हा गाजराचा खमंग हलवा तयार झालेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये मस्तपैकी असे गाजराचा हलवा करून खायचा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन असं छान रेसिपीसोबत. आणि पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असेच रेसिपी बघण्यासाठी. हे बघू शकता मस्त असा हा हलवा तयार झाला. तर मी खाऊन घेते गरमागरम, तुम्ही पण या सगळे खायला. आणि असं नक्की एकदा बनवून ट्राय करा, आवडला असेल तर. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह.